सो गाइस वेलकम बॅक टू दिस ब्लॉग. आज आपली सकाळची सुरुवात झालेली थोड्याशा बारक्या वर्कआउटने. आता वर्कआउट करूयात थोडासा. मग आज कॉलेजला तर मी काय जाणार नाही, कारण की आज दत्त जयंती म्हणून तिकडे जाणार आहे. आणि सुट्टी मस्तपैकी मी इथं थोडीशी वर्कआउट करतो हाईटचा. हे झाल्यानंतर म्हणलं थोडीशी स्किपिंग करावी. विदाउट रोप स्किपिंग केली मग थोडीशी. वर्कआउट करून आलतोच तेवढं मम्मीने लावलं काम. आपल्याला एक मस्तपैकी पाणी भरायचं आहे इथं. हा हंडा भरायचा आणि माझे हे जे बूट ते सुद्धा धुवायचे आहेत. इथं काय पाणी येत नव्हतं, आपल्याला तर ह्याच्यात जावं लागेल आता बाथरूममध्ये. हा कॉक बंद केल्याशिवाय तिकडे पाणीच येत नाही. कॉक बंद करून जायचं आता तिकडं. हे बघा यायला लागलं मस्तपैकी पाणी इथं. तर मस्तपैकी पटापट भरून घेऊया. भरून आता आपल्याला ठेवायचं हा घरात. हा घरात ठेवतो. 100 उड्या 100 स्किपिंग मारून झाल्यानंतर मी आलो तर घरी. मस्तपैकी आता हे करूयात, अंघोळ करूयात आता. पाणी आलेलं आहे. नंतर आता हे तर धुवावं लागेल ना. काय दर रविवारी माझ्या मागे एक बुटाची कटकट असते, काय कळत नाही. तेवढ्यात पण अण्णा आले इथून गाडी घेऊन. आम्हाला जायचं एक तर दत्तमाळ्यात. तेव्हा कसं आहे मग काय आता बुद्ध होत लागणार आहे. चला मग केल्यानंतर परत विचारायला की पाण्यात जायचं आहे परत, तर आधीच पाण्याचं काम करू ना. मग हे बूट धुवूनच आंघोळीला जाऊयात. मस्त भिजलेले आहेत आता. बूट धुण्यासाठी घेतलं गरम घ्यायचे गरम पाणी आता, कारण की आता एक तर थंडी आहे, इतकं गार आहे ना पाणी, त्यात ते बूट निघणार सुद्धा नाही. त्यामुळं आता गरम पाण्यातच मुरत घालतो. म्हणजे 1 तास 1.5 तासानंतर ते सगळं चिखल वगैरे निघून जाईल त्याचं. मस्तपैकी आता तिथे नेऊयात ही बादली आणि हे धुवायचे त्यात बूट. आता बूट धुतल्यानंतर जातो आंघोळीला. तर इकडं अडकावलेत बूट, महाग दिसत असतील तुम्हाला. जातो आंघोळीला मस्तपैकी आता.
त्यानंतर मम्मी केली चटणी आणि इथं डोसे. त्याच्यामुळे आता ताव मस्तपैकी जाणार आहे का ह्याला पूर्ण आलो. आता मी रानात चाललो. आता रानाच्या खालच्या घरी चल तिथलं गोल्यासोबत खेळू थोडं. 2000 years later. ए गोल्या 1 hour later. रानातून तिथे काय गोल्या मूडमध्ये नव्हता खेळायच्या तर तिथं काय व्हिडिओ काढला नाही मी. तर आता मला विराटचा फोन आला तो म्हणजे चाललो येतं म्हणून, कारण की आज दत्त जयंतीनंतर तिकडे चाललो आता मस्तपैकी. हे बसत नाही ना लवकर, त्याच्यामुळं असलं पण करावं लागतंय. कडी लावून झाल्यानंतर चाललो आता दत्त मला डायरेक्ट इथून वाडी जायचं, वाडीतून विरारला घ्यायचं आहे आणि तिथून तसं दत्तमाळ्या जायचं. आता गाडीच आपल्याकडे नाही म्हणलं चालत जावं लागणार आहे, हे तर ठरलेलंच आहे. A few moments later. पट्टीत आपला सबस्क्रायबर भेटलाय विराजकडे आल्यानंतर. हा बघा हॅलो. 2000 years later. विराजची वाट बघत थांबलेलोच. तेवढ्यात मग रवी मामा आले तिथं. रवी मामा ते म्हणले चल आमच्यासोबत. मग आलो त्यांच्यासोबत दत्तमाळ्यात. आता इथं लावली गाडी आपली आणि अजून तरी माणसं काही गोळा झाली नव्हती. कुल्फीची आलती. हे बघा शिखर, हे दत्तमाळ्याचं शिखर आहे देवाच्या मंदिराचं. अजून काही इतकी माणसं तर जमलेली नव्हती इथं सगळीकडं. काही एक कोपरा धरला तोपर्यंत बसलो. एवढी काही जमा झाली नव्हती. थोडा वेळ झाल्यानंतर तेवढ्यात झाला कार्यक्रम चालू. मग म्हणजे त्यांचं ते भजन वगैरे असतं ना ते चालू झालं. मी आपल्या एका कोपऱ्यात जाऊन बसलेलो सावलीला. मग आरतीसाठी हातात आल्या पाकळ्या आमच्या अक्षता थोडक्यात, आणि आरती चालायला थोडाच वेळ होता. मग तेवढंच मम्मी म्हणली की जा तिला घेऊन ये घरून. मग काय रवी मामाची गाडी घेतली. चाललोच बघा मी पण मस्तपैकी आता इकडं रानात ना. आणि इतका रस्ता खराब होता ना, असली अपघात होत होती जाताना. नुसते नुसते रचके. मग कॅमेरामॅन विराजला पण घेतला सोबत. त्याला म्हणलं बस माग घेऊन बाबा, कॅमेरा ब्लॉक काढाय काय जमायचं नाही आपल्याला एकट्याला. त्या विराजचं ऐकून चुकलो आम्ही. रस्ता आलो त्या कुठल्या तरी खडबडी रस्त्यातून. एकतर तिथे इतका चिखल होता, त्यात गाडी पण निघत नव्हती. कशी तरी हळूहळू काढत होतो, धक्के मारत धक्के देत. तरी गाडी निघत नव्हती तिथून. तरी खड्ड्यातनं कशी तरी काढत मसक्कत करत काढली कशी तरी मी वरती. मग विराजला म्हणलं चल बाबा बस लवकर, जाऊ दुसऱ्या रस्त्याने. आणि 3-4 रस्ते आहेत, पण इकडच्या साईडला ओढा, इकडून पण जाता येतं घरी, पण इकडच्या साईडला ओढा गच्च भरलाय, त्यामुळं मग चुकलो रस्ता. आता चाललोय दुसऱ्या ज्या रस्त्याने आलतो त्या रस्त्याने. शेवट मग थोड्या चांगल्या रस्त्याला लागलो. तिथनं तावत चाललोय, कारण की आम्हाला आरतीला पण जायचं आहे लवकरात लवकर. तिथून मग थोडीशी पळवली गाडी. इथून जरा आता चांगला रस्ता आहे म्हणल्यानंतर. आणि त्या गाडीचं काय वाजायला लागलेलं काय माहिती, खड कारण की घासलेली थोडी गाडी ते खड्ड्यात येईल ती तेव्हा. 2000 years later. घरी पोचल्यानंतर म्हणलं तिला चल लवकर बस गाडीवर जायचं आहे, कारण लवकर आरतीला उशीर होतोय ना. मग तिला घेतली आणि तसंच आपलं चाललो. दत्तमाळ्यात पोचल्यानंतर कळलं तिथं आरती चालू झाली. मग थांबलो आरतीला.
ह्या दत्तमळ्यातल्या दत्तमूर्तींवर दत्तांची एवढी कृपा आहे ना की इतकं पावन देवस्थान आहे. त्यामुळं खूप लांब लांबून इथं माणसं येतात. 2000च्या वरती ह्या वर्षी माणसं आलती. तर घरून प्रसाद आणलेला माणसांना वाटायला संपल्यानंतर विराज बघा त्यातलं हळूहळू काढून खातोय आता. तेवढ्यात मग माणसं बसली जेवायला. मग आम्ही बसलेलो कोपऱ्यात. आमचा काही नंबर नव्हता आला पुढच्या, कारण प्रसाद वाटत होतो आम्ही ना, त्याच्यामुळं आमचा काही नंबर आला नव्हता. मग पुढच्या पंक्तीला बसू म्हणला विराज. मग सगळं झाल्यानंतर आता पुढच्या पंक्तीला बसलो आम्ही जेवायला. विराजला म्हणलं एक शूटिंगची क्लिप काढ हळूच. मग चाललो आता घरी. आता जेवण वगैरे करून आता आलो वाडीत. आता चाललो आहे घरी. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता पुरतं बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.